पुण्यातनं अतिशय मोठी बातमी समोर येते। ससूनच्या अधीक्षक पदाचा वाद गंभीर वळणावर येऊन ठेपलेला आहे। डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर यल्लप्पा जाधव या दोघांचाही अधीक्षक पदावर दावा आपल्याला पाहायला मिळतोय। हे दोघेही अधीक्षक कार्यालयामध्ये ठाण मांडून बसलेले आहेत आणि दोघांकडून देखील स्वतः अधीक्षक असल्याचा दावा करण्यात येतोय। डॉक्टर तावरे यांच्याकडील अधीक्षक पदाचा पदभार शुक्रवारी काढून घेण्यात आलेला होता। राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आयुक्तांनी या संदर्भातले आदेश काढले आणि तावरे यांचा पदभार काढण्याचे आदेश देखील काढण्यात आलेले आहेत। तावरे यांच्या जागी जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि त्यानुसार जाधव अधीक्षक पदाचा कार्यभार घेण्यासाठी ससून रुग्णालयामधील वैद्यकीय अधीक्षक कार्यालयामध्ये दाखल झालेले होते। मात्र तावरे यांना पदभार देण्यास तयार नाहीयेत आणि त्याचमुळे दोघेही कार्यालयामध्ये ठाण मांडून बसलेले आहेत। ससूनचे डीन डॉक्टर विनायक काळे यांनी सांगितल्यानंतरच पदभार सोडण्याबाबत निर्णय होईल असं तावरे यांनी म्हटलेलं आहे। तर जाधव शासनाचे आदेश घेऊन पदभार घेण्यासाठी कार्यालयामध्ये सध्या बसून असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। तर ससूनच्या अधीक्षक पदाचा वाद हा गंभीर वळणावर येऊन ठेपलेला आहे। डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर यल्लप्पा जाधव या दोघांचाही अधीक्षक पदावर दावा असल्याचं पाहायला मिळतंय। दोघेही अधीक्षक कार्यालयामध्ये ठाण मांडून बसलेले आहेत। दोघांकडून देखील आता स्वतः अधीक्षक असल्याचा दावा करण्यात येतोय।